नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी योजना तसेच इतर सर्व दिव्यांग बांधवांच्या योजना तसेच वृद्ध निराधारांच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे अनुदान आहे ते 2100 रुपये या दिवशी मिळणार। कारण की मित्रांनो, या ठिकाणी महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना यांनी मोठी घोषणा केली होती की वृद्ध निराधारांना 2100 रुपये मानधन देण्यात येईल। त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले होते। मग त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे की या ठिकाणी आपण बघू शकतो, वृद्ध पेन्शनधारकांना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार माननीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अशा त्यांच्या प्रचार मेळाव्यात त्यांनी या ठिकाणी घोषणा केली होती। तर मग हे 2100 रुपये आता सर्वच निराधारांना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्व निराधारांना या ठिकाणी 2100 रुपये देण्यात येणार आहे। त्या संदर्भात शासनाने या ठिकाणी सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि ते लवकरच पूर्ण करणार आहे। तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आताच नवीन अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा 2100 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। आता यासोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे धोरण राबवावे लागणार आहे। कारण महिलांना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसे न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महिलांना या ठिकाणी 1500 रुपये होतं म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नव्हत्या, परंतु आता 2100 रुपये केल्यानंतर मग ज्यांना खरी गरज आहे, ज्या निराधार आहेत, विधवा आहेत, ज्यांना कोणी नाही, ज्यांना खरी पैशाची गरज आहे त्यांना या ठिकाणी 2100 रुपये किंवा जास्त आणखी 6000 रुपये पेन्शन होण्याची गरज आहे। मग लाडक्या बहिणीनं जर 2100 रुपये दिलं तर या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देणे गरजेचे आहे। नाहीतर मग या ठिकाणी चुकीचं मापदंड म्हणजे शासनाचा या ठिकाणी एकाला कमी आणि एकाला जास्त म्हणजे असा अन्याय झालेला या ठिकाणी दिसणार आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाला संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे देणे गरजेचेच आहे। ज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। 1500 रुपयाप्रमाणे एकूण 7500 रुपये मिळाले। दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली, त्यात महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले। त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। देवेंद्र फडणवीस यांनी ते आश्वासन पूर्ण करू आणि निकषाप्रमाणे महिलांची निश्चिती करून 2100 रुपयांचा निर्णय घेऊ असे म्हटले आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की निकषाप्रमाणे महिलांची निश्चिती करू आणि 2100 रुपयाचा निर्णय देऊ। कोणासाठी? लाडक्या बहिणींसाठी। मग आता निकष कडक होतील, त्यात किती लाडक्या बहिणी पात्र होतील हे पाहावे लागणार आहे। सध्या या ठिकाणी जे सांगली जिल्ह्यातली बातमी आहे त्यापैकी 4.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय। या निकषामध्ये राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही असं निकष आहे की ज्यांना आधीच 1500 मिळत असेल ते लाडकी बहिणीचा लाभ घेऊ शकत नाही। मग निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे, म्हणजे कोणती तर संजय गांधी निराधार योजना ही दीर्घकाळ आहे आणि लाडकी बहीण ही तात्पुरती आहे। मग राज्यावर आर्थिक संकट आले तरी ही योजना बंद पडणार नाही। संजय गांधी निराधार योजना ही कधीच बंद पडणार नाही। निवडणूक डोळ्यावर समोर ठेवून ती आखलेली नाही। शिवाय या योजनेचे निकष अत्यंत काटेकोर आहे। कुठल्या? संजय गांधी निराधार योजनेचे निकष जे आहे ते अत्यंत काटेकोर आहे की ज्यांना खूप गरज आहे, निराधार आहे, त्यांनाच सामान्य लोकांना ही योजना देण्यात येते। मग यातील बहुतांश लाभार्थी हे काय मागास घटकातील आहे, आर्थिकदृष्ट्या पिछडलेले आहे, वर्गातील आहे। त्यामुळे या महिला शक्यतो लाडकी बहीण ऐवजी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासच प्राधान्य देतील।
मात्र त्यात 2100 रुपये ही अडचण ठरू शकते, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असतील तर महिलांचा ओढा त्या योजनेकडे वाढू शकतो. ते काय म्हणतील, आम्हाला संजय गांधीची नको, आम्हाला लाडक्या बहिणीच द्या, कारण की इथं 1500 देतात, इथं 2100 देतात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठीही 2100 रुपयाची तरतूद करण्याचा विचार राज्य सरकार या ठिकाणी करत आहे. आणि बोलताना सुद्धा 1-2 सभेमध्ये आणि आता मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की वृद्ध नागरिकांना 1,500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येईल आणि त्यांच्यासोबत ज्या योजनेतील जे घटक आहेत त्यांनाही आम्ही 2100 रुपये देऊ, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेतील तसेच श्रावणबाळ निराधार योजनेतील व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ज्यांना 1,500 रुपये मिळतात त्यांना 2100 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण की शासनाला ज्या खरंच गरजू लोक आहेत त्यांना हे 2100 रुपये देणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांना त्या ठिकाणी वेगळा संदेश जाऊ शकतो, चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण की ज्यांना गरज आहे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर या ठिकाणी आवाज उठवला जाऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे 1,500 रुपये मिळत होते, तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही 1,500 रुपये मिळत होते आणि लाडक्या बहिणींनाही 1,500 रुपये मिळत होते. मग आता लाडक्या बहिणीनं जर 2100 रुपये मानधन केलं तर निराधार योजनेतील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे जेव्हा लाडक्या बहिणींना 2100 होतील त्यांच्यासोबत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये हे मानधन केल्या जाणारच आहे. हे या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मंत्र्यांनी सांगितलेल्या बैठकीतील माहितीनुसार या ठिकाणी त्यांना करणे गरजेचंच आहे. कारण की जे निराधार आहे, ज्यांना खरंच गरजू आहे त्यांना हे 2100 रुपये आता मानधन 100% वाढणार आहे. फक्त थोडा वेळ लागू शकतो. ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचं होईल त्याच्याबरोबर आपल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचं, दिव्यांग बांधव, विधवा महिला यांचे 2100 रुपये हे वेतन या ठिकाणी 100% होणार आहे. तसेच मित्रांनो, आता अनेक महिन्यापासून आपल्याला निवडणुकीमुळे, आचारसंहितेमुळे जो हप्ता भेटलेला नव्हता तो त्याचे वाटप आता सुरू झालेले आहे. काही ठिकाणी DBTसाठी या ठिकाणी जे काही लाभार्थी राहिले आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रोग्राम या ठिकाणी शासनामार्फत राबवला जात आहे. शासन त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे गोळा करून घेत आहे आणि त्यांच्याकडनं सर्व कागदपत्रे गोळा करून या ठिकाणी DBT मार्फत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. त्यामुळे थोडासा उशीर होतो आहे, पण एकदा जर DBT मार्फत सुरू झाली तर सर्व या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनेतील बांधवांना या ठिकाणी उपयोगी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरच आता डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पेमेंट आपल्याला मिळणार आहे, कारण की नोव्हेंबरपर्यंत शासनाने दिलेले आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.